नमस्कार मित्रांनो, सोमजाई माता तीर्थयात्रेमध्ये मी सुषमा आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज गंगासागर यात्रेचा परतीचा दिवस। परतीच्या समयी यात्रेकरूंनी आपले मनोगत अनुभव व्यक्त केले, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याआधी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर पाहू यात्रेकरूंना कसा काय अनुभव आला, काय त्यांचे मनोगत आहे ते ऐकूया। मी पहिल्यांदा तुमच्याबरोबर आले, सोमजाई बरोबर सगळ्यांना नमस्कार करते। सगळे माझ्यावर मोठे लोक आहेत। पहिली गोष्ट म्हणजे मी खूप आभारी आहे तुमच्या या टूर बद्दल। म्हणजे मला एवढी चांगली प्रचिती आली की छोट्या छोट्या गावांमधून, म्हणजे फलटण म्हणा किंवा बॉर्डर म्हणा, बेळगाववरून सगळे लोक आले। फार मोठी कृपा आहे आणि एवढ्या 100 लोकांना मॅनेज करणं म्हणजे फारच डिफिकल्ट आहे, तर त्याचा फार धन्यवाद। दुसरी गोष्ट म्हणजे अशा छोट्या छोट्या ठिकाणी कितीतरी लोकांना विचारलं, गंगासागरला कोणी घेत नाही, तर तुम्ही ही टूर काढताय जे जगन्नाथपुरी करून आणि शिवाय गंगासागर, ही खूप मोठी आमच्यावर कृपा झाली। तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही एवढे थकून आलो, कुठल्याही परिस्थितीत आलो तर आपले हे गजानन तुमचे भाऊ, अरे वा वा वा, छान जेवण, सगळेच म्हणतील पिठलं चपाती पण दिलं आणि ते आनंदाने प्रेमाने खाल्लं, त्याच्यात खूप आनंद मिळाला। आणि किती काही झालं तरी तुम्ही आमची सगळ्यांची काळजी घेतली, व्यवस्थित खाणं पिणं काय किती जमेल तसं चपाती भाजीचा डबा पण आम्हाला पुरवला, धन्यवाद आहे। आणि अशाच कुठल्या तरी यात्रेमध्ये परत आपण सगळे मिळूया, भेटूया। सगळ्यांना माझा नमस्कार, धन्यवाद। सर्व सहभागी मित्रांनो, आपले 7 दिवसाची आपल्या आज महाराजांनी जी आयोजित केली त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य त्यांनीही केलं आणि आपणही सहकार्य केलं। आयोजन त्याची उत्तम होतं, जेवण उत्तम होतं, टायमिंग पण जेवण एका दिवशी थोडं चुकलं, 7:30 ते 8 झाले आणि 8 ते 7:30 झाले, बाकी काही नाही। तर सर्व याच्याबद्दल महाराजांना मी धन्यवाद देतो, त्यांच्या सर्व टीमला, त्यांच्या सर्व सहकारी यांनाही धन्यवाद देतो, आमच्या सगळ्या सहपाठी मित्रांच्या वतीने आणि माझी धन्यवाद। यात्रा हे चांगलं वाटलं। पहिल्यांदा आम्ही नेपाळमध्ये गेलो होतो त्यांच्याबरोबर, आता गंगासागरला म्हणून आम्ही पुन्हा आलो। खरं खूप छान बघितले आम्हाला तरी, आणि खूप असा वेळ म्हणजे आम्ही वेळावरून नाही आलो तरी पण आम्हाला घेऊन आले त्याने आम्हाला, आम्ही खाटी मग पडत होतो। खरंच छान आहे आणि इथलं वातावरण एवढं का चांगलं नाही, म्हणजे काय छान नाही आहे आणि असं बरं जेवण खाणं छान आहे। सोमजाई माता आयोजक मनोहर बाबा धुळे यांनी खूप चांगल्या प्रकारची सेवा दिली आम्हाला, त्यांची सेवा आमच्या कायम स्मरणात राहील। सगळ्यांनी सहकार्याने खूप छान यात्रा केली, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। धन्यवाद। उज्ज्वला प्रमोद पवार, आम्ही यात्रेला फर्स्ट टाइम आलो। अनिका साळुंके माझ्या भाभी आहे, त्यांनी माझ्या सासूबाईंना मला आणलंय। 83 वर्षाचं त्या आहेत आणि 80 वर्षाच्या मामी आहेत त्यांच्या, म्हणजे आम्हाला त्यांनी स्वतः सगळा खर्च करून आणलाय। खूप इथलं छान होतं, जेवण वगैरे ते सगळ्यांना आवडलेले। तुम्ही पण चांगलं सहकार्य केलं, आम्ही पण तुमचं सगळं हे व्यवस्थित। पहिली गोष्ट म्हणजे धाडस आम्ही केलं। देवेंद्र कुठे? देवेंद्रमुळे मध्ये आले आणि त्यांना पुन्हा अर्थ केलं पाहिजे। ते म्हणाले महाराज आहेत किती वर्षाचे, 80 वर्षाच्या प्लस आहेत सगळ्या, पण 6 जणांना मी घेऊन आले आणि तुमच्या जीवावर आले आणि धन्यवाद। टूर एकदम सुंदर झाली आणि सगळ्यांकडून तुम्हाला नमस्कार। रामकृष्ण हरी। यात्रेकरूंनी केलेलं भरभरून कौतुक, शाबासकी याबद्दल यात्रेकरूंचे सोमजाई मातातर्फे शतशः आभार। असेच तुमचे आशीर्वाद व तुमची शाबासकी आमच्या पाठीशी राहू दे। तुमची शाबासकी व आशीर्वादच ही आमच्या यशाची गुरुकिल्ली आहे। तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ? आमच्या यात्रेमध्ये सामील व्हायचं असेल तर लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा। संपर्क नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि आमच्या यात्रेत सामील व्हा। धन्यवाद।